Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. Navigate up send. Button. Double tap to activate. Double tap to activate. I learn English, I learn English, so do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it, read and write it too, read and write it too. इंग्रजी पाठ क्रमांक 35. आय लर्न इंग्लिश सो डू यू. नमस्कार. आज रविवार 19 जून 2022. Lesson number 35th. I learn English, so do you. Good morning. Today is Sunday, 19th June 2022. आता आपण आजपासून आणखीन काही वेगळं शिकणार आहोत. Today we will learn something else. आजपर्यंत आपण ॲक्शन अथवा कृती म्हणजे कृती अथवा क्रिया घडते आणि ती घडते हे सामान्यपणे सांगितलं आहे. नंतर ती घडली आणि घडेल या 3 पद्धतीने तुम्हाला आजपर्यंत समजवलं गेलं. टिल टुडे आय एक्सप्लेन्ड यू that an action happens or happened and it will happen, but today I'll explain something else, that is an action is happening or taking place. पण आता कृती घडली, पण कृती घडत आहे किंवा हो कृती घडत आहे असं हे सांगणार आहे. मागील भागात मी तुम्हाला या संदर्भातली उदाहरणं विस्तृतपणे दिलेली आहेत. इन लास्ट लेसन आय हॅड एक्सप्लेन्ड यू, रादर गिवन यू डिटेल्ड एक्सप्लेनेशन्स अँड एक्झाम्पल्स ऑफ ऑल द फॉर्म्स. ज्यांना कुणाला तो लेसन तो पाठ मिळाला नसेल त्यांनी तो मागून घ्यावा. whosoever did not get that lesson or rather did not read that lesson or heard that lesson, please go and read the same. तर आता ना आम्ही इंग्रजी शिकत आहोत. वी आर लर्निंग इंग्लिश. वी आर लर्निंग इंग्लिश. आता पहा, ही कृती सुरू आहे, कृती क्रिया सुरू आहे हे यातून दर्शवलं जातं. आता हेच आम्ही इंग्रजी शिकतो. वी लर्न इंग्लिश. आम्ही इंग्रजी शिकलो. वी लर्न्ड इंग्लिश. आणि आम्ही इंग्रजी शिकू. वी विल लर्न इंग्लिश. पण आता आम्ही इंग्रजी शिकत आहोत. वी आर लर्निंग इंग्लिश. इजंट इट? हो की नाही? आता आपण इंग्रजी आम्ही शिकत आहोत. मी पाणी पित आहे. आय एम ड्रिंकिंग द वॉटर. आय एम ड्रिंकिंग द वॉटर.
शी इज ड्रिंकिंग द वॉटर. शी इज ड्रिंकिंग द वॉटर. वी आर ड्रिंकिंग द वॉटर. आलं की नाही लक्षात? म्हणजे मी पाणी पित आहे, ती पाणी पित आहे, आम्ही पाणी पित आहोत. आम्ही जेवत आहोत. वी आर इटिंग. वी आर इटिंग म्हणजे आम्ही जेवत आहोत, खात आहोत. अर्थात हेच आम्ही जेवत आहोत म्हटलं वी आर हॅविंग फूड म्हणजे आम्ही फूड म्हणजे अन्न म्हणजे आम्ही जेवत आहोत म्हणजे जेवत आहोत. वी आर हॅविंग फूड अथवा वी आर टेकिंग फूड असंही चालतं. वी आर हॅविंग फूड अथवा वी आर इटिंग फूड और वी आर टेकिंग फूड. आलं का लक्षात? या अशा पद्धतीने ही वाक्य होतील. यू आर हॅविंग लंच म्हणजे तू जेवण घेत आहेस, जेवत आहेस. यू आर हॅविंग किंवा तुम्ही जेवत आहात. यू आर हॅविंग लंच. यू आर टेकिंग फूड तुम्ही जेवत आहात. यू आर इटिंग फ्रूट्स तुम्ही फळं खात आहात. तुम्ही फळं खात आहात. ही इज हॅविंग टी तो चहा पित आहे. शी इज हॅविंग कॉफी ती कॉफी घेत आहे. दे ऑल आर ड्रिंकिंग टी ते सर्व चहा पीत आहेत. ते सर्व चहा पीत आहेत. म्हणजेच व्हॉट आर यू डुईंग म्हणजे तुम्ही काय करत आहात. व्हॉट आर यू डुईंग तुम्ही काय करत आहात. वी आर डुईंग आवर लेसन आम्ही आमचा पाठ करीत आहोत. वी आर डुईंग आवर लेसन आम्ही आमचा पाठ करीत आहोत. शी इज डुईंग नथिंग म्हणजे ती काहीच करत नाही आहे. शी इज डुईंग नथिंग ती काहीही करत नाही. मीना इज प्लेइंग क्रिकेट मीना क्रिकेट खेळत आहे. मीना इज प्लेइंग क्रिकेट मीना क्रिकेट खेळत आहे. छोटू चेंडू बरोबर खेळत आहे. छोटू इज प्लेइंग विथ द बॉल. छोटू इज प्लेइंग विथ द बॉल. छोटू इज प्लेइंग विथ द बॉल म्हणजे तो छोटू चेंडू बरोबर किंवा चेंडूशी खेळत आहे. डू यू गो टू स्कूल आता हा प्रश्न झाला सामान्य म्हणजे तू शाळेत जातेस का किंवा जातोस का. येस आय डू गो टू द स्कूल म्हणजे मी शाळेत जाते किंवा जातो. व्हॉट इज शी डुईंग देअर ती तिथे काय करत आहे. व्हॉट इज शी डुईंग देअर ती तिथे काय करत आहे. शी इज ड्रॉइंग ए पिक्चर ती चित्र काढत आहे. शी इज ड्रॉइंग ए पिक्चर ती चित्र काढत आहे. हू इज स्टँडिंग देअर म्हणजे तिथे कोण उभा आहे. हू इज स्टँडिंग देअर तिथे कोण उभा आहे. विजय इज स्टँडिंग देअर विजय इज स्टँडिंग देअर म्हणजे विजय तिथे उभा आहे. आता ही सर्व वाक्य कृती दर्शवते. ऑल दिस सेंटेन्सेस एक्सप्लेन अन ॲक्शन ही सर्व वाक्य कृती किंवा क्रिया दर्शवते. मी सांगितलं ऑल दिस सेंटेन्सेस एक्सप्लेन और शोज अन ॲक्शन और
येस ऑन शोज ऑन ॲक्शन म्हणजे सॉरी अशा प्रकारे ॲक्शन कृती समजावली जाते. तुम्ही काय करताय हे या पद्धतीने सांगितली जाते. म्हणजे या अगोदर आपण सिंपल वे बस कृती घडते, कृती घडली आणि कृती घडेल या पद्धतीने वाक्य शिकलो होतो. बिफोर वी लर्न अबाउट अन ॲक्शन, हाऊ इट टेक्स प्लेस, हाऊ इट हॅपन्ड अँड हाऊ इट विल टेक प्लेस. तर असा हा दिस इज द लेसन which we learned today. Now, before I wind up this lesson, I'm very much concerned about your pronunciation. आता तुमचा पाठ संपवण्यापूर्वी मला तुमच्या सर्वांच्या इंग्रजी उच्चाराबाबत मी जरा चिंतित आहे. आय एम व्हेरी मच कन्सर्न्ड. मी चिंतित आहे, दुःखी आहे तुमच्या उच्चाराबाबत. म्हणून मी अल्फाबेट्स परत घेणार आहे, ते जरा काळजीपूर्वक ऐका. फोर आय विल बी टेकिंग अन अल्फाबेट्स. प्लीज अटेंड दोज प्रॉपरली. आता मी अल्फाबेट म्हणतो, लक्ष द्या आणि त्याप्रमाणेच तुम्ही अल्फाबेट्स म्हणायचे. नाव आय से अल्फाबेट्स अँड पे अटेन्शन टू इट अँड यू हॅव टू से इन सिमिलर वे. राईट? ठीक आहे. ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे, के, एल, एम, एन, ओ, पी, क्यू, आर, एस, टी, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय, झेड. These are the pronunciations of our alphabets. म्हणजे हे चे उच्चार आहेत. प्लीज डोंट प्रोनाऊन्स रॉंग ॲज एफ, एच, यम, यल, यम, यन, ओ. कृपया चुकीचे उच्चार करू नका. जसं यफ, यच, यल, यम, यन. काही लोक एसचा येस म्हणतात. येस. आता येस, वाय ई एस, येस म्हणजे हो, पण आपल्याला प्रोनाऊन्स करायचं असतं एस. एस फॉर शुगर. सॉरी. त्याचप्रमाणे डब्ल्यू एक्स वाय झेड. काही लोक वायचा व्हाय करतात. व्हाय म्हणजे का, असं जर व्हाय म्हटलं डब्ल्यू एच वाय व्हाय तर का, पण आपल्याला वाय म्हणायचं आहे, व्हाय म्हणायचं नाही. वाय. आणि झेड नाही, झेड, झेड असा उच्चार आला पाहिजे. एक्स वाय झेड. सो फ्रेंड्स, प्लीज pay attention towards your pronunciation and be careful of those. त्या मित्र, तुम्ही या उच्चारांकडे लक्ष द्या आणि त्यानुसार त्यांची काळजी घ्या. तर आता मी आज तुमची रजा घेतो. पुढील रविवारी भेटू पुढच्या पाठासहित. I learn English, I learn English, so do you, so do you. New voice message. Play. Button. New voice message. Play. 0%. 1425. Recording. To start voice message. Pause. Send. Button.